आणि यानंतर पुण्यातून एक मोठी बातमी येते। पोलीस आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावून पुणे शहरातील एका नामांकित हॉटेल व्यवस्थापनाला धोक्याचा इशारा दिलेला आहे। हॉटेल उशिरापर्यंत चालू ठेवत असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी अनेकदा तक्रारी केलेल्या आहेत। यावरून त्यांनी हॉटेल व्यवस्थापकांना जाब विचारलेला आहे। यावरून एखादी अतिरेकी संघटना गर्दीचं ठिकाण लक्ष्य करून बॉम्बस्फोटासाठी दुर्घटना घडवून आणू शकतात असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेला आहे। तर अमितेश कुमार यांनी नोटीसीमध्ये काय नेमकं म्हटलेलं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। इशारा देऊन सुद्धा हॉटेल उशिरापर्यंत का चालू असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवलेली आहे। हॉटेलमध्ये गर्दी, आग, चेंगराचेंगरी, गॅस गळतीची शक्यता सुद्धा वर्तवलेली आहे। अतिरेकी संघटनांना लक्ष्य करून बॉम्बस्फोट सारख्या दुर्घटना घडू शकण्याची शक्यता सुद्धा वर्तवलेली आहे। दहशतवादी पुण्यामध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची शक्यता असं सुद्धा नोटीसीत म्हटलेलं आहे। ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। ज्ञानेश्वर, पोलिसांकडून या हॉटेलला नोटीस आलेली आहे, काय नेमकं घडतंय? ज्ञानेश्वर यांच्याशी संपर्क करण्याचा पुन्हा एकदा आपण प्रयत्न करूया। तर पुण्यातून मोठी बातमी म्हणावी लागेल। पोलीस आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावत पुणे शहरातील एका नामांकित हॉटेल व्यवस्थापनाला धोक्याचा इशारा दिलेला आहे। हॉटेल उशिरापर्यंत चालू ठेवत असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी अनेकदा तक्रारी केलेल्या आहेत। यावरून त्यांनी हॉटेलला जाब विचारलेला आहे। पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, पोलिसांकडून हॉटेलला नोटीस बजावण्यात आलेली आहे, काय अधिकची माहिती आहे? वाक्याचा उल्लेख केला, त्यामुळे वेगवेगळे प्रश्न उपस्थित होतात। पोलिसांनी या हॉटेलला जेव्हा कारणे दाखवा नोटीस पाठवली, पत्र लिहिलं, त्यामध्ये अशा पद्धतीनं जर अवैधपणे हे हॉटेल सुरू राहिलं, नियमांच्या पलीकडे जाऊन हे हॉटेल सुरू राहिलं, तर गर्दी आणि गर्दीच्या ठिकाणी अतिरेकी संघटनांकडून काही घातपात होऊ शकतो, अशा आशयाचं एक वाक्य या पत्रामध्ये आहे। आणि म्हणून पुण्यात अशा पद्धतीची काही शक्यता आहे का, भीती आहे का, असा प्रश्न पोलिसांच्या एका पत्रातल्या वाक्यानं निर्माण झालेला आहे। आणि म्हणून वेगवेगळे प्रश्न सध्या चर्चेत येत आहेत। कारणे दाखवा नोटीस या नामांकित हॉटेलला जे पत्र लिहिलंय, ते पत्र लिहित असताना पोलिसांनी हे वाक्य लिहिल्यानं मोठा गोंधळ जो आहे तो निर्माण झाल्याचं बघायला मिळतं। निश्चित, धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।